स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज एक आपण नवीन मोबाईल बघणार आहे जो की आहे टेक्नो कॅमॉन 30 प्रो। टेक्नोचा आहे हा मोबाईल आणि कसा आहे याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय काय आहे सगळं आपण बघणार आहे। इकडे आपल्या स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, डिस्क्रिप्शन मध्ये माहिती जेवढी लागली एवढी माहिती पाहू शकता। इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जेवढी लागली एवढी इन्फॉर्मेशन घेऊ शकता व डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही थ्रू डायरेक्टली पाहू शकता की मोबाईलचे काय काय स्पेसिफिकेशन आहे। मोबाईल घेऊन शकता डायरेक्ट। चला व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर साईडने आयकॉन आहे सबस्क्राइबचं, सबस्क्राइब करून टाका। चला व्हिडिओला सुरुवात करू। टेक्नोचा हा कॅमॉन 30 प्रो जो मोबाईल आहे याच्यामध्ये जे सध्या व्हर्जन आहे 13चं नाही 14चं आहे। मेडिटेक डायमेन्सिटी 8200चं जे प्रोसिजर आहे आणि याच्यासोबत जे 8200 मोठं प्रोसिजर आहे जे की 9200 हे लास्ट प्रोसिजर आहे मेडिटेकचं आणि हे दुसरं म्हणजे 2 नंबर लेखी प्रोसिजर देखील चांगला आहे। ऑक्टा कोर याच्यामध्ये कोणकोणते सीपीयू आहेत सीपीयू पण बघणार आहे आपण। जे या प्रोसिजरसाठी सीपीयू जे असतात ते आहेत ऑक्टा कोर 3.1 गिगाहर्ट्ज सिंगल कोर प्लस 3 गिगाहर्ट्ज ट्राय कोर प्लस 2 गिगाहर्ट्ज क्वाड कोर, अशी हे 3 कोर दिलात या प्रोसिजरसाठी। जे की हे कोर चांगल्या रीतीने या प्रोसिजरला चालवायचा प्रयत्न करतील आणि प्रयत्न हे सक्षम आहेत चालवण्यासाठी, जे की 8200च्या प्रोसिजरसाठी हे बनलेलेच आहेत। आणि 12 जीबीचा याच्यात रॅम आहे, 12 जीबी मोठा रॅम आहे। आता रॅम मोठा दिला मग पायाली डिस्प्ले चांगलाच पाहिजे। 6.78 इंचा डिस्प्ले दिलाय जे की 17.22 सेंटीमीटरचा एमोलेड आहे। की एमोलेडचा डिस्प्ले म्हणजे चांगले कलर दाखवू शकते, जे की तुम्हाला मल्टिपल कलर मध्ये दाखवू शकते, म्हणजे ग्रीन एसिटी असं चांगले कलर दाखवू शकते तो एमोलेडचा डिस्प्ले। आणि याच्यासोबत जे आहे तुम्हाला 1080 मल्टिप्लाय बाय म्हणजे 2436 चा पिक्सलचा फुल HD प्लसचा डिस्प्ले आहे। म्हणजे डिस्प्ले याच्यात क्वालिटी चांगला देऊ राहिला डिस्प्लेची आणि एमोलेडचा डिस्प्ले आहे याच्यासोबत तुम्हाला तर म्हणजे चांगलीच क्वालिटी देणार आहे, म्हणजे रेझोल्युशन चांगला देणार आहे। आणि ज्याचा रिफ्रेश करताना आपण रिफ्रेश करतो तर कितीचा रिफ्रेश रेट असते तुमच्यात तशी 90 120चा, पण याच्यात किती 144चा रिफ्रेश रेट आहे, जे की चांगला रिफ्रेश रेट आहे। बेंच पंचोल डिस्प्ले म्हणतात कॅमेरा आहे। आता कॅमेराची गोष्ट किती कॅमेरे आहेत तर जो पहिला कॅमेरा आहे 2 ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे याच्यात बॅकला 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, जो की 50 मेगापिक्सेलला सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता, 50 मेगापिक्सेल वापरू शकता। आणि एक दुसरा आहे 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, जे तो बी अल्ट्रा वाईड आहे। अल्ट्रा वाईड सुद्धा 50 मेगापिक्सेलचा म्हणजे चांगला क्वालिटी देऊ शकते। 2 मेगापिक्सेलचा डीप कॅमेरा आहे, ड्युएल LED फ्लॅश सुद्धा आहे या मोबाईलने बॅकले। आणि मेन गोष्ट सांगतो जे की 4K ची शूटिंग आहे 60 FPS। प्रत्येक मोबाईल मध्ये 30 FPS आहे पण याचे 60 FPS आहे। हे चांगली क्वालिटी देऊ मला असं वाटतं, म्हणजे बेस्ट आहे। 4K ची क्वालिटी आहे आणि 60 FPS वर तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ राहते म्हणजे चांगली आहे। आणि 50चे 2 कॅमेरे आहेत आणि डीप आहे, एक चांगले कॅमेरा डीप म्हणजे मायक्रो सारखा काम करू शकतो मला असं वाटते। आणि जे आता फ्रंटले जे आहे 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स आहे, वाईड अँगल लेन्स चांगला फोटो काढू शकते। हे 50 150 मेगापिक्सेलचे हेच कॅमेरे झाले, जे पूर्ण जे टोटल जर केले कॅल्क्युलेटर 150 मेगापिक्सेलचा कॅमेरा घेऊन राहिला असं पकडा। आणि याच्यासोबत जे आहे तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी भेटते या मोबाईल मध्ये। 70 वॅटचं चार्जर, फास्ट चार्जर सपोर्ट आहे। फास्ट चार्जिंग करू राहिला हा मोबाईल, म्हणजे की टाइप सीच आहे याच्यात। आणि याच्यात सुद्धा तुम्हाला 5G इंडिया सपोर्ट आहे। आणि छोटे सिम कार्ड पासून नॅनो प्रत्येक मोबाईल हाताचा नॅनो बोलायचं कामच नाही आपलं। 512 GB इंटरनल स्टोरेज आहे नॉन एक्सपांडेबल। अरे 512 GB आपल्याला भरले जात नाही, 512 GB मोठा दिला त्याने स्टोरेज भाऊ। एवढा स्टोरेज कधीच नाही भरल्या जात, कारण की 256 GB चा स्टोरेज नाही भरल्या जात आणि हे तर एवढं देऊ राहिले। माझ्या 128 आहे तोच नाही भरल्या जात माझ्या, तर हे तर लयच मोठा आहे, हे भरलेच नाही जात तुमच्या चॅनल। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अपकमिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर।